नमस्कार सर्वांना. मंडळी, अ, उद्योगिनी आपली जी सिरीज आहे त्याच्यामध्ये प्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. त्या सिरीजमध्ये तुम्हाला तर माहिती आहे आपण ज्या महिला काही ना काही उद्योग करतात त्यांना आपण भेटत असतो. तर आज आपण ज्यांना भेटायला जाणार आहे ना, कसं असतं माहिती आहे का, आपला स्वयंपाक झणझणीत टेस्टी व्हायला पाहिजे. मग आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो याच दृष्टीने आहे. थोडंफार तुम्हाला समजलं असेल. आपण जाऊया, भेटूया त्यांना आणि त्यांच्याकडून थोडीफार त्यांच्या व्यवसायाची माहिती घेऊया. चला. नमस्कार ताई, तुमचं ओळख करून द्या बरं. नमस्कार, माझं नाव सौ कल्पना शंकर जाधव. मी जाधव मसाले म्हणून 4 वर्ष झाले व्यवसाय सुरू केलाय मसाल्यांचा. कोरोना नंतर हा व्यवसाय सुरू केला. आणि कोरोनामध्ये एक असं झालं होतं की बायकांना बाहेर जाऊन मसाले खरेदी करणे किंवा ते कांडप मधनं आणणे हे खूप खूप कठीण झालं होतं. त्यामुळे मी हा व्यवसाय म्हणजे असं की आपले शेजारी आता पिंपरीमध्ये जाणार, मसाले घेऊन येणार, दुकानं बंद होती, गरज होती कारण की प्रत्येक जण आपली गृहिणी मसाले मग गृहिणी काय करते, उन्हाळ्याचं सगळं मसाले आपले तयार करतात. पण असं झालं की परत ते कांडप मधनं कुठून आणणार. मग मी तुमच्याकडे येऊन घेऊन जात होते का तुम्ही नेऊन देत? आम्ही आमचं अजून होम डिलिव्हरीच आहे. आम्ही कोरोनाच्या वेळेला पण होम डिलिव्हरी चालू केलेली आहे. ट्रेनिंग पहिल्यांदा आम्ही गरम मसालेच आणले होते, सगळे असे खडे मसाले. मला आयडिया काहीच माहित नव्हती की मसाले करायचे. आपल्याला फक्त घरगुती कांदा लसूण मसाला हे माहित होतं की आमच्या आईपासून आजीपासून सुरू करणार हाच दुसरे आमचे आता 15-16 मसाले आमचे रेडी आहेत. त्याला शिकायला मला 4 वर्ष लागले. नाही, पण हा व्यवसाय तुम्ही आता कोरोनामध्ये किती वर्ष झाली हा व्यवसाय तुम्ही? 2023 पासून म्हणजे 22-23 पासून स्टार्टिंग केलेलं आहे. आणि मग अगोदर तुमचं काय चालू होतं वेगळं काही, ते नुसत्या गृहिणी होते, साधे गृहिणी, काही व्यवसाय नव्हता, काहीच व्यवसाय. जीवनावश्यक वस्तू आहे ती मसाले आपल्या घरात लागतच. आणि त्याच्यामध्ये मसाले असतात. म्हणजे ते सगळं बघून तुम्ही पण मग तसं तुम्हाला अगोदरचं काही म्हणजे घरातून म्हणजे आपल्या आजी आई वगैरे त्यांचं मार्गदर्शन होतं का, तुम्ही काय वेगळं शिक्षण घेतलं, प्रशिक्षण वगैरे असं काही? माझ्या सासूबाई माझे म्हणजे सासरे मिलिटरीमध्ये होते. ते 1991 ला त्यांनी डंका घेतला होता. तेवढा असून सुद्धा म्हणजे मी उद्योग होण्याच्या अगोदर त्या पण आहेत. त्यांनी सुरू केलं होतं. आणि माझ्या मिस्टरांना डंक चालवण्याचं पूर्ण नॉलेज आहे. 7वी पासून ते डंक चालवतात, आईची मदत करतात. नाही, डंक आता बंद आहे, गावाला येतो. आणि म्हणून म्हटलं गावाला येणं जाणं होत नाही. त्यांचा डंक व्यवसाय चांगला आहे तो, तसं तुम्ही केला नाही का तो पण? नाही, कसं होतं की मुलं लहान आहेत. आता माझा मुलगा 3रीला आहे आणि 8वीला आहे. आणि त्यामुळे पूर्ण वेळ नाही देऊ शकत मी त्याला व्यवसायाला. म्हणजे ते इलेक्ट्रिशियनचं काम करतात. मग इलेक्ट्रिशियनचं काम करत करत आम्हालाही मदत करतात. म्हणजे मिरची निवडणं, कुठे कुणाची होम डिलिव्हरी असेल तर सकाळच्या 9 वाजेपर्यंत प्राधिकरणात देऊन येतात, किंवा संध्याकाळी रावेतला किंवा लांब असेल म्हणजे कस्टमरला होम डिलिव्हरी आहे तुमच्याकडे? सगळे होम डिलिव्हरी. पण समजा आता हा व्हिडिओ आहे युट्यूब चॅनल मध्ये आता सगळे बघणार आहे, म्हणजे ते तर खूप म्हणजे महाराष्ट्र बाहेर पण आहे आपले सबस्क्रायबर. तर मग त्यांच्याकडून जर समजा तुम्हाला मागणी झाली तर तुम्ही कुरिअरने पाठवणार का? मग पोस्टाने पाठवते मी किंवा कुरिअरने पाठवता का तुम्ही? पाठवते. मग काय करते, आता 100 kg असतं ते 120 किंवा 100 रुपये असं केजी धरतात 1 किलोच्या तेल. आणि हे मार्केटिंग जे आहे ना ते तुम्ही होम डिलिव्हरी आहे, पण मग घरी येऊन पण नेणार आहेत का? हो, नेतात. म्हणजे आता सुरू होतील, कारण की ऑर्डर पण नेतात. आणि दुकानामध्ये वगैरे पण नाही, अजून देत नाहीये मी. कारण की आता कसं होतं, बाहेर जे मसाले भरपूर आहेत, कस्टमरना ते मसाले खूप चांगले वाटतात, पण जे चवीने खाणारे आहेत ते माझ्याकडून नक्की घेतात मसाले. आता तुमचे कस्टमर किती आहेत अंदाजे 200-300 तर कस्टमर झालेले आहेत. कस्टमर. आणि अंदाजे तुमचा इन्कम ह्या व्यवसायामध्ये महिन्याचा आमचा 10-12 हजार रुपयाचा इन्कम होतोच. आणि म्हणजे हे प्रॉफिट आहे, म्हणजे सगळा खर्च जाऊन प्रॉफिट आता आम्ही 30% किंवा 30% काढतो आम्ही प्रॉफिट. पण आता म्हणजे आता सीझन सुरू झालाय,
नाही 12,000 तुम्ही म्हणालात ना, हा 12,000 ते म्हणजे 12,000 सीझन नसला की, सीझन नसला तर 12,000 आणि सीझन असला तर 30 पर्यंत आता जातो माझा. आता सीझन ते सुरू पण म्हणजे ते खर्च जाऊन आहे का? हा खर्च वगळता आहे ना खर्च ते? वरचा झाला तर 20,000 रुपये म्हणजे 10,000 रुपये जातात. 20-25,000 रुपये मला भेटतात महिन्याचे. असं असं. हा बरं बरं. म्हणजे चांगलंच आहे कारण दैनंदिन साठी उपयोगी उपयोग पडतं होतात. ना ते. आणि तुम्हाला वाचनाची आवड पण तुम्ही हा म्हणाला काहीतरी हो वाचन भरपूर पुस्तकाचा करते. बोललो होतो. हा आणखी कसल्या आवडी आहेत तुम्हाला? वाचन करते नवीन नवीन, म्हणजे आता ह्याच्यामध्येच खूप व्हरायटीज आहेत मसाल्यांमध्ये. अच्छा, वाचन म्हणजे तुम्हाला रेसिपीच वाचन आहे. वाचनाची आवड आहे हा म्हणजे अशी बाकी कसं नाही मी आहे आता पुंदमा मिराजदार किंवा आपले आनंद यादव असे संघर्षमय असे की ते बायोपिक असतात. म्हणजे आपल्या पण हे तुम्हाला वाचनाचा छंद जोपासायला वेळ मिळतो का? तुम्हाला हा तुमचा उद्योग हो करता करता? मिळतो, कारण की त्याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन इन्स्पिरेशन मिळतं. आता आम्ही कृषी प्रदर्शनातनं अब्दुल कलामचं पुस्तक आणलेलं, ते पण छान आहे. कारण की काहीतरी आपल्याला आपण काहीतरी डिप्रेशन मध्ये गेलो किंवा आपला माल हेच गेला नाही तर आपल्याला पुस्तक सहाय्य करतात. आता आपल्याला खूपच अस्वस्थ वाटलं तर आपण दमा मिराजदारांचं एखादं पान वाचलं किंवा पु ल देशपांडेंचं पान वाचलं तर आपल्याला एक नवीन स्फूर्ती मिळते. पण मग लायब्ररी वगैरे लावली का कसं? इथे देऊला लायब्ररी आहे, त्याच्यात हा, तुम्ही आता हा भाग आहे तो देऊच आहे. देऊच आहे. देऊच आहे, देऊमध्ये राहताय. आणि मुलं शाळेत कुठे आहेत म्हणाला? ज्ञानप्रबोधिनी बापरे, एवढ्या लांब ती कसं काय मग? व्हॅन आहे. अच्छा, आता तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहे? कांदा लसूण मसाला दाखवते. हा, तुम्ही मगाशी सांगितलं कांदा लसूण मसाला एक बनवता, अजून कोणते मसाले बनवता? पूर्ण कोल्हापुरी मसाला असतो तो. कोल्हापुरी मसाला म्हणजे कसला असतो तो? काय असतो त्याच्यामध्ये? फक्त मिरची पावडर असते का? नाही, त्याच्यात पण हा गरम मसाला सगळा असतो आणि हा कांदा हे असतो ओला मसाला असतो त्याच्यात कोथिंबीर, अद्रक, नंतर आपलं लसूण, हा ओला मसाला असतो त्यांच्यामध्ये. आणि त्यांची मिरची गडहिंगची 18-19, पण ह्याच्यात प्रिझर्वेशन काही नसतं. आता तुम्हाला कुठल्या तुमच्या मसाल्याला जास्त मागणी आहे? चहा मसाला आहे स्पेशल. मसाला पण करता? चहा मसाला पण करतो आम्ही. मग स्पेशल आता सगळं म्हणजे पहिल्यांदा ह्याचं हे केलेलं आहे, लॅब टेस्टिंग केलेलं आहे सगळे. स्पेशल सातारी कांदा लसूण मसाला, काळा गोडा मसाल्याचं पण आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे का तुमचं? फूड लायसन काढलेलं आहे. आता लॅब टेस्टिंग पण केलेलं आहे मी. बुरशी आता तुम्हाला दाखवेन मी सर्टिफिकेट की त्याच्या सगळं म्हणजे सर्टिफिकेट आलेले आहेत. आता माझ्याकडे बिर्याणी मसाला आणि चहा मसाल्याचं दिलं होतं आणि मालवणी मसाला एक लॅब टेस्टिंगला दिलाय. हा, मालवणी मसाला पण बनवतो. मालवणी मसाला कुठला बनवता तुम्ही? मालवणी मसाला त्याच्यामध्ये लवंगी मिरची नसते, बेडगी आणि शंकेश्वरीचं हे असतं आणि त्याच्यामध्ये तिखटपणा नसतो, मीठ त्याच्यामध्ये नसतं, कांदा लसूण हा प्रकार त्याच्यामध्ये नाही. आणि त्यामध्ये खसखस जास्त असते, तीळचं प्रमाण कमी असतं. कमीच असतो आणि फक्त तो लाल दिसायला पाहिजे आणि त्याच्यात मीठ नसतं. म्हणजे मालवणी मसाल्यामध्ये ज्याला बीपीचा त्रास असतो त्याला मीठ खायचं नसतं असं सांगतात. मग आम्ही प्रेफर करतो मालवणी मसाला, कारण त्याच्यामध्ये मीठ नाहीये आणि तो पूर्ण लाल दिसतो. आणि त्याच्यामध्ये लवंगी आपली अल्प मात्रा, म्हणजे तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या ऑर्डर प्रमाणे, पण त्यात लवंगी नसते. त्याच्यामध्ये फक्त बेडगीचं प्रमाण जास्त असतं आणि शंकेश्वरी मिरची तेवढंच असतं. पण मग हा आता तुम्ही तर साताऱ्याचे आहेत, कोकणी मसाल्याचं कसं काय काढलं तुम्ही? मी मुंबईला राहिलेले 12वी पर्यंत. आमच्या शेजारी सगळे कोकणी आहेत. मी ग्राउंड लेवलला म्हणजे त्यांना विचारून हा मसाला केलेला आहे की कुठले पदार्थ पाहिजेत त्या मसाल्यांमध्ये किंवा कोणती मिरची युज करता, ते सगळं मी शिकलेले. म्हणजे माझे मसाले अजून सुद्धा मी 4 वर्ष झाले ते मसाले मी शिकते. आणि मग पण ह्या मसाल्यांमध्ये कोणत्या मसाल्याला जास्त मागणी, म्हणजे जास्त तुमचं कांदा मसाला किंवा मालवणी मसाला किंवा तुम्ही सांगितलं गोडा मसाला आहे? गोडा मसाल्याला पण आहे आणि आता कांदा लसूण मसाल्याला पण आहे. आणि गरम मसाला पण तुम्ही वेगळा सेपरेट बनवता का? हा, सेपरेट. गरम मसाला पण असतो तो मिरची नसते. हा, मग काळ्या गोडा मसाल्यामध्ये पण मिरची नाहीये, तो गोडसरच लागतो. आणि गोडा मसाल्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक सावजीचा पण बनवते आणि एक शाही गरम मसाला पण बनवते. टोटल तुमची कोणते मसाले, म्हणजे काय काय प्रॉडक्ट तुमचे आहेत? माझे 13-15 मसाले होऊन जातात सगळे. आपल्या आता बाजारपेठेमध्ये पावभाजी मसाला पण करते, सांबर मसाला पण करते, मिसळ मसाला पण आहे माझ्याकडे आणि पारंपरिक म्हटले तर 6-7 प्रकार होऊन जातात.
मराठवाड्याचं काळं तिखट बनवते, सोलापूरचं काळं तिखट आहे माझ्याकडे, मालवणी मसाला आहे, आगरी मसाला ऑर्डर प्रमाणे पण बनवून देते मी. आगरी मसाला पण माझ्याकडे अवेलेबल होईल. नंतर आपल्याकडचं आता सातारचं 2 प्रकारचे मसाले तर आहेतच, आणि ह्याच्यामध्ये पण कांदा लसूण मसाल्यामध्ये पण 2 व्हरायटी ठेवल्यात की ज्यांना कमी तिखट खायचंय त्यांना शंकेश्वरीचा पण मसाला बनवून देते आणि लवंगीचा पण मसाला बनवून देते. कांदा लसूणसाठी तुम्ही साहित्य सांगणार आहे ना? हा, स्पेशल सातारी कांदा लसूण मसाला. मी माझी म्हणजे स्पेशालिटी म्हणजे हा वाळवलेला कांदा मी वापरते. वाळवलेला कांदा उन्हात वाळवलेला आहे? हा, उन्हात वाळवलेला असतो. 5-4 दिवस आपला वाळवलेला असतो असा पूर्णपणे. लसूण सुद्धा मी थोडासा उन्हात ठेवलेला असतो कारण सोलायला. हा, तर तेल लावून लगेच सोलायला येतो. आपण असं तेल लावून वाळवायचा का तो? हा, मग लगेच आपण असं हात लावला ना किंवा जरा रब केला की लगेच साल निघतात ते, जेव्हा निघाले साल. खोबरं आहे, हे पावशेर खोबरं असतं किलो मागे. हे काळ्या पाटीचंच आहे. हा, गोटा खोबरं. हा, गोटा खोबरं, राजापुरी खोबरं पण म्हणतात. हे मी मसाल्यांना युज करते. आपलं गोटा खोबरं नाही, गोटा खोबरं एकदम हे असतं, ह्याची पाटीची जाड ही सगळं, म्हणजे ही कुबट वास येत नाही. तुम्ही मसाल्यानं म्हणतो आपल्याला राजापुरी खोबरं म्हणतात त्याला. राजापुरी खोबरं म्हणतात किंवा मसाल्याचं खोबरं. ते वास काही वास येत नाही. आणि हे पण उन्हात ठेवलेलं होतं. उन्हात हे सगळे मसाले उन्हात ठेवतो आम्ही. खोबरं, लसूण, कांदा, ज्याच्यात मॉइश्चरायझर असतं ते उन्हात ठेवावं लागतं. आता हे सेलमची हळद आहे, फोडलेली हळद. सेलमची हळद आहे. हा, सेलमची हळद आहे. ते फोडल्यानंतर बघा आतमध्ये केशरी रंग दिसणार तुम्हाला जवळनं. केशरी रंग दिसतो बघा, एकदम केशरी असा लालसर. असे फोडल्यानंतर व्यवस्थित हे दिसतं केशरी. आणि ही आम्ही यूज करतो, म्हणजे जे कुठेही तुम्हाला हे दिसणार नाही, क्वालिटी तुम्हाला एकदम व्यवस्थित, एकदम भरीव म्हणतात तो. आणि ही वेलची आहे, पूर्ण हिरवी वेलची. आणि आता छोटे आहेत पण ह्या आता हे तरी 4-5 हजाराला वेलचे चालतात. ही दालचिनी आहे, मसाला वेलची, हे सगळं, सुंठ आणि जायफळ. जायफळ 10 ग्रॅम आहे, किलो मागे 10 ग्रॅम. ते हे चक्रफूल आहे आणि हिंग आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये आता हे खोबरं दाखवलेलंच आहे, इकडे ठेवते. हे दगडफूल आहे. या दगडफुलामध्ये जे घाण असते ती फक्त साल असते, आपण साल अशी काढतो. ही साल अशी काढून टाकायची. ह्याच्यामध्ये सगळी साल असते ती काढून टाकायची, सगळं साफ करून घ्यायचं असतं. ह्याच्यामध्ये पण हा जिरा आहे, त्याच्यामध्ये खडे असतात बारीक बारीक, ते पण चाळून हे करून केलं जातं. ह्याच्यामध्ये नाही, ही नागकेशर आणि कबाब चिनी एकत्र आहे. ह्याच्यामध्ये पण थोडे बारीक कबाब चिनी, कापूर चिनी पण म्हणतात ह्याला. हे आपल्याला आता कबाब चिनीचं नागकेशर. ते काय म्हणाला ते नागकेशर तर माहितीये, कबाब चिनी काय प्रकार? ह्याच्यासारखंच असतं बघा, हे मिरीसारखंच असतं पण त्याला शेपूट असतं. ह्याला कापूर चिनी किंवा कबाब चिनी म्हणतात. हे आपल्या शरीरात विटॅमिनचं काम करतं. पण नागकेशर तर तिखट असतं, तिखटसाठी असतं ना नागकेशर? नागकेशर तिखटसाठी नसतं. नागकेशर का वापरतात माहितीये का ते? आपल्या स्त्रियांसाठी खूप चांगलं असतं त्याचं पाणी, गर्भाशयाला आपलं त्रास होत नाही म्हणून नागकेशर वापरलं जातं. हे जिरे आहेत, हे तीळ आहेत, आपलं पांढरे तीळ पॉलिशचे नसतात, गावरान तीळ आहेत. हे गावरान तीळ आहेत. बडीशेप आहे, खसखस आहे, हे बघा खसखस आहे. काही फरक आहे त्याच्यामध्ये. आपल्याला जास्त करून दुकानदार जावेत्रीच्या ऐवजी रामपत्री देतात म्हणून मी तुम्हाला दाखवलं. ही जावेत्री आहे. पण हे दोन्ही लागतं. ह्याच हे आहे, त्याचं फुल जायफळचं फुल जावेत्री असतं. त्रिफळ आहे, कोकणातलं चिरफळ पण म्हणतात. ही शहाजीर आहे, काळा जिरा पण म्हणतात त्याला. लवंग आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा लवंग पूर्ण मोठी आहे अशी. हे पाहिजे,
लवंग नुसते हे पाहिजे त्याला. फुल पाहिजे, नाहीतर त्याच्यात असं रिकामं देठ असलं ना कुठंच हे नाही. असं रिकामं देठ दिलं तर ते तिखटपणा काहीच होत नाही. हे काढलं ना तर तिखटपणा मरतो त्याचा. मोहरी आहे, मिरी आहे. मिरी बघा, ह्याच्यामध्ये पण भेसळ असते. आपण पपईचे पण बिया टाकले जातात त्याच्यामध्ये. काळी मिरीमध्ये पपईच्या पण बिया असतात. तर त्या बघून घ्याव्या लागतात, सुरकुतले का, जर दाताखाली असा कट आवाज यायला पाहिजे, तेव्हा ते ओरिजिनल आहेत. असं तुटायला नाही ते पाहिजे, अशा चेंबायला नाही पाहिजे. त्याची क्वालिटी असे एकदम कडक राहत पाहिजे. तमपत्र, मेथी दाणा आणि हे इंदोरी धणे. हो का, हिरवा धना म्हणतात त्याला. आता हे तुम्ही एक अंदाजे, कारण म्हणजे समजा कोणाला करायचं असेल तर किलोचा अंदाजे मेजर कसं घ्यायचं, मग खोबरं किती घ्यायचं, कांदा किती घ्यायचा? 1 किलोच आम्ही हे बसेल तर आता हा कांदा आम्हाला बरोबर 3 किलो वाळवा लागतो. 3 किलो 3 किलो वाळवा लागतो किंवा 2 किलो. आता वाळवून कमी होतो, पण आता ओला असेल तर 3 किलो. आणि आता ह्याच्यामध्ये 2 किलोच घेतलाय, कारण की त्याच्यात पाण्याचा अंश नव्हता. पण आपले नवीन कांदे येतात तेव्हा आम्हाला 3 किलो घ्यावा लागतो, कारण की कांद्याचं पाण्यात भरपूर असतं. मग हे होऊन 400 अर्धा किलो होऊन जातो. पण कमी होतो तो फक्त जिऱ्यानी, खोबरं, धन ह्याच्यामध्ये तिखट बघतो. हे भाजायचं. मिरची पण आहे ना? मिरची पण आहे. हे 2 मिरच्या दिसते. कांदा लसूण मसाल्यामध्ये 2 प्रकारच्या मिरच्या टाकायला लागतात. हो, 2 टाकावे लागतात. हे बेडगी आहे, कलर साठी वापरतो आम्ही. ही लवंगी असते. हा, ही तिखट असते. आम्ही शंकेश्वरीचा पण बनवतो आणि लवंगीचा पण बनवतो. तुमची जशी ऑर्डर असेल तशी आम्ही हा, तर तिखट असते. झणका मारतो, म्हणजे असं तिखट आहे, दोन्ही पण तिखट असतात, पण ह्याचा झणका असतो. आता तुम्ही उघडल्या मला त्रास होईल, पण जसं शंकेश्वर उघडल्यावर त्रास होणार नाही. बरं, मिरची किती घ्यायची मग? ही आपली 1 किलो आहे तर ही पावशेर घ्यायची. आणि हे आपलं 1 किलोच ठेवा. आता कांदा लसूण मसाला आपण 1 किलोचा बघतोय ना, आता बाकीचं सामान बघितलं, मग त्याच्यात आता ही मिरची किती घ्यायची? 1 किलो मिरची, म्हणजे प्रमाण 1 किलोचं म्हणजे मिरचीच असतं. म्हणजे लवंगी 1 किलो. हा, आणि बेडगी पावशेर असते. हा, बेडगीचं कसं असतं, प्रमाण धरत नाहीत, कारण की कुटताना हे करताना हे होतं. हे पावशेर करायचं कलर साठी. आणि हे सगळं भाजायचं का? भाजायचं, सगळं भाजायचं. गरम मसाले, खोबरं हे असं भाजायचं, सगळं भाजायचं. आता नाही, लसूण पण सोलून का तशी? नाही, लसूण सोलून असतो. आता सोलणार आम्ही. सोलून भाजायचं. आणि नंतर मग तुम्ही बाहेर देत असाल, तुमचं मोठ्या प्रमाणात आहे ना. एखाद्याला समजा घरी करायचं असेल तर तो मिक्सरवर करू शकतो ना? नाही, कारण की कांदा लसूण मसाला काय होतं, हे ठसका लागण्याची शक्यता असते. आणि कमी प्रमाणात करणार ना. समजा एखाद्याला घरात करू शकता तसं करायचं असेल ते करू शकतो, तर ती मिक्सरवर करू शकतो. पण मग ते बारीक करायचं असतं का कसं? बारीक करायचं असतं. आपल्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला नाव आहे, पण त्यात खोबरं पण आहे ना? पण हा, खोबरं पण असतं आमचं. पण तुमचं पाकिट जे तुम्ही बनवता की नाही, मग त्याच्यावर इन्ग्रेडियंट्स म्हणजे जे काही वापरले ते सगळं लिहिता का? लिहितो. याच्या मसाल्यामध्ये एवढं सगळं आहे साहित्य, दाखवू का तुम्हाला? हा, आपण बघूया नंतर. पण आणि मग कितीची पॅकेट आहेत ती? एक 20 ग्रॅमचा सॅम्पल देतो स्टॉलवर. मग नंतर 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, पावशेर, अर्धा किलो, 1 किलोचं. हा कोणता आहे तुमच्या हातात? सातारी कांदा लसूण मसाला आहे. हा कांदा लसूण मसाला आहे. बरं. हा पूर्ण फाईन असतो, असा भरडा नसतो तो. म्हणजे प्रीमियमचा घेतला तरी आमच्याकडे भरडा मिळणार नाही. अच्छा. आणि हे दुसरा आहे तो कसला आहे? ही शंकेश्वरी पावडर आहे. मिरची पावडर. त्याच्यामध्ये कुठलाही गरम मसाला वगैरे काहीच नाही, त्याच्यात मिरची पावडर. पण मग तुम्ही स्टॉल वगैरे जे लागतात की नाही, आता दिवाळीच्या वेळेला असेल तर त्यावेळेला तुम्ही स्टॉल लावता का? लावते. मग तिथे स्टॉलला पण उभं राहतं? मी राहते, मी करते. पण मग तुम्हाला तुमचा हा व्याप वाढलेला आहे, तसं तुम्ही असं मार्केटिंग साठी असं केलं नाही का? म्हणजे तुम्ही एक हा वाढवता पण येईल थोडं. तुम्हाला जर
मार्केटिंग आता म्हणजे एक फॅक्टरी म्हणजे अक्षरशः कारखान्यासारखं करू शकतो. आता ते चाललंय. होऊ शकतो. हा खूप आता झाले 4 वर्ष झाले आता त्याच्यात आम्ही लागलेलो आहे की आता जरा अडचण होते आणि शाळेमुळे जराशी टाइम पण हे होत आहे, त्यामुळे जराशी आम्ही थांबलोय. पण तोपर्यंत तुमचे कस्टमर ठरवून ठेवले. हो कस्टमर पुढे मुलं कॉलेजला म्हणजे त्यांचं मोठी झाली की तुम्ही त्या प्लॅनिंग आहे प्रश्नच नाही. खूपच छान. कारण की आता इथं लॅब टेस्टिंग केलेलं आहे सर्व आपलं. हो बर. आता हा आपण बघितला. आता तुम्ही आम्हाला दाखवणार आहे तो गोडा मसाला दाखवणार. काळा गोडा मसाला. ठीक आहे, आपण तो बघूया. गोडा मसाला आता तुम्ही बनवून दाखवणार आहात. तर त्या गोडा मसाल्यासाठी कोणतं साहित्य काय काय लागणार आहे ते पहिलं सांगणार. आता हे साहित्य तुम्ही किती 1 किलोचं दाखवणार का कसं? 1 किलोच असतं. 1 किलोसाठी. बरं. पहिलं काय? खोबरं खोबरं आपलं पावशेर असतं. आणि हे सगळं आपलं म्हणजे वेलची हे सगळे 15-15 ग्रॅम घ्यायचे. दालचिनी, वेलची, हळकुंड 10 ग्रॅम आहे. सगळा गरम मसाला असतो हा. त्रिफळ म्हणजे आपण जे कांद्याला त्रिफळ सगळे गरम मसाले असतात ते घ्यायचे. टोटल प्रत्येकी गरम मसाला तो किती घ्यायचा? आपण जसं ह्याला घेतलं तर कांदा लसूण मसाल्याला त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं. 15 ग्रॅम 10 ग्रॅम. हा कमी घ्यायचं का? आता हे आपण लवंग आपण किती ह्याला घेतली होती 30 ग्रॅम घेतलेली, तर ही 15 ग्रॅमच घ्यायची. हा फक्त त्याच्यामध्ये हे वेलची किंवा खसखस जास्त घेतो आपण. जास्त असतं खसखस गोडा मसाल्यामध्ये खसखस जास्त. आणि याच्यामध्ये जास्त म्हणजे असे गरम मसाला प्रकार नसतो. आपल्याला सॉफ्ट लागतो एकदम मसाला, त्याच्यामुळं हे पण टाकतो आपण. हे पण टाकू शकतो कदा कस्टमरना पाहिजे असेल तर गुलाब पाकळी पण टाकू शकतो. हा म्हणजे उष्णता वाढत नाही. तो होणार नाही. तो होणार नाही. आणि मी गुलाब पाकळी पण तुम्ही विकतच आणलेले. ते निवडून आपले स्वच्छ करून हे करतो. हे आहे मला बडीशेप आवडते नाही आवडत. काय काय लोक बडीशेप अवॉइड करतात. ह्यांना बडीशेप पाहिजे म्हणजे त्यांच्या ऑर्डर प्रमाणे हा मसाला आहे माझा. सर्व ते सांगतात त्याप्रमाणे आम्ही घेतो. धने आता भाजून दाखवते. ते आपले अर्धा पावशेर घ्यायचे आपले. हा हळद 10 ग्रॅम, कारण की तो परत पिवळसर पडतो. त्याच्यामध्ये मिरची नसते. या मसाल्यात मिरची नसते. त्यामुळे हळद जास्त वापरलं जातं. पांढरे तीळ नाहीये. पांढरे तीळ नसतात त्याच्यामध्ये. काही काही लोकांना तीळ आवडत नाही. बडीशेप तीळ अवॉइड करतात. म्हणजे हे गरम मसाला, त्याच्यानंतर धने सगळं असतं ह्याच्यामध्ये. गुलाब पाकळी पण असते. जे आता हे कसं आहे तुम्ही जसं सांगाल. मिरची नसते. मीठ असतं. बरं. आणि हे भाजून घ्यायचं सगळं. हा कमी गॅसवर भाजून घ्यायचं. कमी गॅसवर सगळं भाजून घ्यायचं. हा आता तुम्ही एक धणे आपण बघणार आहोत. हा आणि ही जी हळद आहे ना ती तुला तुकडे करून तेलात भाजायचं असतात. तेलात भाजायचं. आता तुम्ही कुठले मसाले तेलात भाजू शकतो. हे जिरे आपण तेलात नाही भाजायचे, कोरडे भाजायचे. नंतर मेथी दाणा कोरडा भाजायचा आपला. शहाजिरा कोरडा भाजायचा. खसखस तेलामध्ये हे सगळे पदार्थ आपले. हळकुंड तर चांगले आपण तेलात फ्राय पण करू शकतो कारण ते फुगतात. नंतर सुंठ तेलात भाजल्यामुळं त्याचं ते हे निघत नाही. दसरे असतात ना त्या जराशे कमी होतात त्याच्यामध्ये. हे आपले दालचिनी पण थोडस तेल जास्त नाही, असं मुटका नाही व्हायला पाहिजे. आपल्याला ते प्रमाण थोडस आपलं ते आणि हे तमालपत्र बोलतात. हा तमालपत्र पण हे करायचं. हो टाकायचं. म्हणजे हे जे ट्रे मध्ये आहे ते तेलात भाजायचं. हे आहे ना हे तुम्हाला दाखवतो. शहाजीरा आहे तो बिन तेलाचा आहे. तुम्हाला नंतर कस्तुरी म्हणजे बाकीचं काही तेलात नाही भाजायचं. जे आहे ते एवढंच तेलात भाजायचं. तर आपण थोडस बघूया कसं होतं ते. आपण धणे भाजणार आहोत.
आता काली लागून द्यायचं नाही धने, करपून द्यायचे ना. हा, पण ह्याला कमी गॅसवर खूप भाजावं लागतं, काळपट रंग यावं, कॉफी कलर सारखा. मग ते करपवायचे नसतात. हो, म्हणजे हे असं सगळं साहित्य भाजून घ्यायचं ना. हो, असं सगळं साहित्य हे भाजून घेतलं मी सांगितल्या पद्धतीने, आणि नंतर मग ते तुम्ही डंकावर नेता. हो, डंकावर नेतो. थंड झाल्यानंतर डंकावर न्यायचं, पूर्ण थंड होऊन द्यायचं. आणि मग हे तुम्ही आता हातात घेतलं, हा, असं दिसतं. हा दिसत, हे बारीकच केलंय ना ते, पूर्ण बारीक होतं, पूर्ण बारीक करतात. गोडा मसाला आहे हा, गोडा मसाला आहे. आणि नंतर मग याची पॅकेट बनवतो. तुमचं कमीत कमीतलं पॅकेट कितीचं? 20 ग्रॅमचं 20 रुपयाला असतो. 20 ग्रॅमचं 20 रुपयाला, हा, कमीत कमी. ते सॅम्पल पॅकेट म्हणून. हा, आता 20 तारखेपासून भीमतळी वगैरे चालू होणार आहे पुण्यात. तिकडे पण स्टॉल वगैरे लावतात? नाही, कारण ते तिथे रेंट पण जास्त असतो, त्यामुळे नाही मी लावत. हे कोल्हापुरी मसाले, जरा तुम्ही वास बघू शकता. कोल्हापुरी मसाला, हा, त्यात ओला कांदा असतो, सगळा ओला कांदा, कोथिंबीर. कांदा लसूण आहे का? कांदा लसूण मसाला म्हणत नाहीत, म्हणजे ओला मसाला आहे. कोथिंबीर, आलं, लसूण, जे शिजवून कांदा सगळं घेतलेलं असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये खूप लालपणा येतो, आपण म्हणतो तांबडा रसा, पण हा तिखट. म्हणजे कांदा शिजवला जातो पूर्ण काळपट असा, एकदम शिजवायचा पूर्ण. हा, शिजवतो असं. आपला कांदा आहे ना, कापायचा आणि परत नंतर गॅसवर आपला शिजवायचा तो कांदा पूर्णपणे 3-3.5 तास लागतात. त्यात थोडस मीठ टाकायचं, ते पाणी सुटतं, ते पूर्ण हा भाजल्यासारखं होणार, पण त्याच्यात सारखं हलवावं लागतं, खाली करपायला नको. नाही, लालसर एकदम असं भाजून घेतात ते. त्याच्यात तो फक्त कांदा खोबरं सगळं, आलं असतं, कोथिंबीर असते, सगळं असतं. हा 1200 रुपयाला आहे. तो 1200 रुपये किलोचा आहे. हा कोल्हापुरी मसाला. कोल्हापुरी मसाला पूर्ण लाल होणार ही भाजी. बरं, आणखी त्याच्यात ते हिंग टाकून ठेवले. हा, हिंग. आणि दुसरा कोणते, म्हणजे बऱ्याच भाज्या तयार करून? हा, त्यात ऑर्डर आले की तयार करून ठेवतो. पण तुमचा कमीत कमी असा मसाला बाबा अचानक, म्हणजे रेग्युलर किती मसाला तयार करून ठेवता तुम्ही? 3 किलो. 3 किलो तुमचा रेडी असतो? रेडी, हा. ही 3 किलोची भरणी. बरं, हे काय? खानदेशी मसाला. ह्याच्यामध्ये खोबरं असतं, कांदा लसूण नसतो, आणि त्यांच्या मिरच्या पण वेगळ्या असतात. रसगुल्ला चपाट असते त्याच्यामध्ये. आपण म्हणतो वरणभट्टी किंवा खानदेशी खिचडी, हा प्रकार ह्याच्यामध्ये केला जातो ह्या मसाल्यांमध्ये. आणि गोडसर मसाले बनवतात. हा, आणि हा घट्टपणा येतो, घट्टपणा येतो ह्या म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये घट्टपणा तुम्हाला जाणवेल इतरांमध्ये ह्याच्यात, कारण की तीच मिरची इतकी जाड असते. आपली ढोबी मिरची असते ना, त्या प्रकारची ही मिरची असते. चपाटा, रसगुल्ला आणि टोमॅटो सारखी बारकी एक मिरची वापरतो. नाही, ही गोडसर लागतं, कारण खानदेशी लोक तिखट खात नाहीत. तिखट नाही चालत. हा तिखट असतो बघा. हा मराठवाड्याचा काळा तिखट आहे. ही खूप चांगलाच काळा आहे तो. वास तर असे येत आहेत मसाल्यांचे. ह्याच्यात काय असतं? ह्याच्यामध्ये पण लसूण नसतो. कांदा असं वाळवूनच पूर्ण. आम्हाला मिरची भाजायला 3 तास लागतात. पूर्ण एकदम मिरची आहे. मग मिरची 3 तास भाजावी लागते, पूर्ण बारीक एकदम गॅस करून भाजावी लागते ती मिरची. हा, करपवायची नाही, काळसर असा. आणि तुम्हाला वास ना कॉफी सारखा वास येणार ह्याचा. कॉफी सारखा काळपट. हा, पण तुम्हाला करपल्यागत वास येणार नाही. पण हा कुठला म्हणाला तुम्ही? मराठवाड्याचा. हा, हा मालवणी मसाला आहे. मालवणी. हा 1 किलो आहे आता बनवलेला. मालवणी म्हणजे याच्यात मिरची आणि गरम मसाला. हा लाल असतो तुमचा सगळा मसाला. आणि वरती त्या बरण्यांमध्ये काय आहे? सगळे गरम मसाले आहेत. गरम मसाला ठेवलेले. हा, ठेवलेले. आम्ही ते विक्रीला पण ठेवतो. ज्याने हा आता संपले. हा आपला सोलापुरी मसाला आहे. सोलापुरी. हा, हो का. त्याच्यात तेल पण
कांदा लसूण आहे का? नाही, कांदा असतो पण वाळलेला असतो, पण ह्याच्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं, मुटकं वळतं तेव्हा. असं तेल 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 जास्त असतं. कांदा खोबरं असतो. हा चहा मसाला. हा तर माझा चहा मसाला आहे. चहा मसाला. ह्याच्यामध्ये गवती चहा, अश्वगंधा म्हणजे ते मुलेटी म्हणतो ते, पिंपळी, सगळे आयुर्वेदिक, वेलची, हिरवी वेलची, सुंठ. छान येतोय. ह्याची पॅकेज तुम्ही किती 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 ग्रॅम, किती ग्रॅमचे असतात? तेच ना, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम सॅम्पल पॅक. तुम्हाला आता पावशेर पाहिजे तर पावशेर पण मिळू शकतो. परत हा बिर्याणी मसाला आहे. बिर्याणी मसाला पण आहे. ह्याच्यामध्ये सगळे खडे मसाले असतात आणि हा खडे मसाले असतात, पण त्याचे मेजरमेंट वेगळं. कांद्याचं पावडर वापरतो. पावडर असते का? हा. अजून ह्याच्यामध्ये भरपूर आहेत मसाले आता ठेवलेले आहेत. पावभाजी मसाला आहे. बनवतो. आता हा सावजी गरम मसाला आहे का, हा शाही गरम मसाला आहे. गरम मसाल्याचे 2 प्रकार मी म्हटलेले. त्याच्यात मिरची असते, मिरची बेस असतो. पण मिरची बेस असतो का? हा, मिरची बेस असतो. हा गरम मसाला. पण मग हा जास्त गरम असतो का? हा, तिखट असतो का? तिखट असतो. हा मटन मसाला आहे. सगळे मसाले दाखवू. मटन मसाला. पण मग याच्यामध्ये खोबरं बिबरं असतं, काय 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 सगळं असतं, खोबरं बिबरं सगळं असतं याच्यामध्ये. कांदा खोबरं सगळं? कांदा नसतो याच्यामध्ये, फक्त खोबरं. खोबरं असतं. हो का, मटन मसाला. ते सगळे ताजे आता करून ठेवलेले मसाले. खोबरं आणि मग मिरची वगैरे. हा. पावभाजी मसाला आहे. आणि हा बघा, हा तुमचा पुणेरी मसाला आहे. हे दाखवायचं. ह्याच्यात कांदा खोबरं काही नसतं. चातुर मसाला वापरू शकतो. इस्कॉनची जी माया असतात, जे कांदा लसूण खातच नाहीत, जैन लोक, त्यांच्यासाठी हा मसाला. जैन लोक, हा, त्यांच्यासाठी स्पेशल आहे हा. कांदा लसूण नाही, आणि सॉफ्ट असतो. त्याच्यामध्ये गरम मसाला पण खूप कमी असतो, म्हणजे असतो पण त्यांना असा झणका बिनका काही. मिरची आणि गरम मसाला एवढं. हा, ह्याच्यामध्ये शंकेश्वरी वापरतो, बेडगे. हा, काहीच नाही. आणि तिखटला कमी कमी. सावजी गरम मसाला. सावजी. ह्याच्यामध्ये काय असतं? हा नागपूरचा आहे ना? नागपूरचा सावजी नागपूर. हा, तो आम्ही हा कमी तिखटवाला बनवलेला आहे. पण म्हणजे ह्याच्यात काय असतं? गरम मसाला. मिरची नसते ह्याच्यामध्ये, नसते. त्याला स्पेशल भिवापुरी मिरची म्हणून वापरली जाते. आम्ही लवंगी देतो, कारण की ती भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरम मसाला असतो का फक्त? हा, ह्याच्यामध्ये आता हा सॉफ्ट आहे. हार्ड मध्ये म्हटलं तर ते 150 ग्रॅम लवंग, 200 ग्रॅम मिरी, एवढं हार्ड ते वापरतात. म्हणजे नाकातनं ह्याच्यातनं धूर निघावा अशा प्रमाणे ते खूपच मोठं, म्हणजे एवढं तिखट ते खातात. आणि ते भिवापुरी एक मिरची भेटते, ते त्यांचे असते. मग आम्ही लवंगी देतो. नाही, फक्त गरम मसाला. गरम मसाला. पण आपला जो गरम मसाला आहे ते तिखट म्हणलं ना तुम्हाला, हे तिखट, जास्त तिखट. त्यांच्यामध्ये मिरची कोणाला बनवायची असेल तर भिवापुरी मिरची आणून, जो आता ओरिजिनल टेस्ट असेल ती भिवापुरी मिरची मध्येच येईल. सावजीचा तो तिखटच असतो. असं खाताना पण आपल्याला नाकातनं ह्याच्यातनं एका कस्टमर बनवून घेऊन जातात माझ्याकडून, पण त्यांचं प्रमाण ऐकलं तर मला पण शॉक बसतं. 150 ग्रॅम लवंग, 200 ग्रॅम मिरी, एवढ्या दालचिनी तेवढी, 100 ग्रॅम म्हणजे एवढं तिखट ते सगळ्यांच्या पेक्षा जास्त खाऊन खूप बोलायला मृदू आहेत. नाही, कसं आहे, जसं उष्णतावर्धक, आता मी पण मसाल्यांच्या 4 वर्ष रिलेटेड आहे, मी वाचन माझं भरपूर आहे. तर मग आता मी विचार करते की काय काय ठिकाणी आहेत ना, आता सोलापूरला पण तिखट प्रमाणे खाल्लं जातं. मराठवाड्याला, विदर्भाला तिखट. अभ्यासच केलाय. हा, तिथे तिखट खाल्लं. खूप छान माहिती दिली आणि खूपच सुंदर. तुमचं जे काही व्यवसाय तुम्ही करताय ते तुम्हाला मानायला पाहिजे. मग काय पुस्तक, तुम्हाला वाचनाची तर आवड आहे, मग तुमचे मसाल्याचं काही पुस्तक बिस्तक काढायचं वगैरे आहे का? थोडं काढायचं आहे. म्हणजे तुम्ही एवढा अभ्यास केलाय, तुमचं काही नोट्स काढते मी.
नोट्स काढते मी. म्हणजे उद्या तसं पण करू शकाल नाही का? हा, स्वतःचं पुस्तक, स्वतःचं जाधव पुस्तक मसाले. मसाले. वा वा वा. तुम्हाला खरंच तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा राहील. खूप वाढो तुमचा व्यवसाय आणि नक्की तुमचा मोठा कारखाना झाला की आम्ही नक्की परत येऊ. या की आवर्जून या भेटायला. हा, मग तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ताई, तुम्ही तुमचं हे प्रॉडक्ट जे तुम्ही एवढे मसाले बनवता ना, तर ते कुठे कुठे जातात? म्हणजे आता तुमचं बोलण्यातून मला ऐकायला मिळालं. आता ह्या ह्याच्यामध्ये 3 किलो आता खानदेशी मसाला दाखवला, तो थायलंडला गेलेला आहे. थायलंड 10 किलो असे 2.5 किलो मसाले ते ऑस्ट्रेलियाला घेऊन जाते. आणि आता आमच्या ओळखीचेच असे आहेत, ते त्यांचे साहेब आहेत, म्हणजे कंपनीत कामाला आहेत, ते अमेरिकेला कॅनडाला राहतात. तर त्यांच्यासाठी आवर्जून अर्धा किलो असे 2.5 किलो मसाले आता घेऊन जाते. आता ऑर्डर येईलच फोन की आमच्या आले सर म्हणून, तर ते घेऊन जातात. अच्छा, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा तुमचे मसाले पोचलेले आहेत आणि आपल्या समोर दादा बसलेत. तर दादा, तुम्ही तर इलेक्ट्रिशियन आहे तसं मला मगाशी ताई म्हणाल्या, पण मला वाटतं तुम्ही होम डिलिव्हरी ते देता का तुम्ही नेऊन? मग आता सध्या तरी प्राधिकरण निगडीमध्ये होम डिलिव्हरी देतो. अच्छा, म्हणजे तुमच्या सौभाग्यवतीला मदत करता तुम्ही? हो, नक्कीच. अच्छा, मसाले भाजण्याची मदत करतो, मिरच्या नीट करण्याची मदत करतो. अरे बापरे. हो, स्वतः मिरच्या मी स्वतः भाजतो, मिरची सगळी. म्हणजे तुमचा सहभाग आहे. सहकार्य आहे त्यामध्ये. संधी आहे भरपूर. संधी आहे आणि रेग्युलर लागणार आहे ते. रेग्युलर लागणार आहे आणि माणसांच्या दररोजच्या जीवनातला. बरोबर. पदार्थ दररोज आपल्याला लागतो. थोडा तरी 1 चमचा तरी तुम्हाला तो मसाला आपल्याला तो जेवणामध्ये लागतो. त्यामुळे मला नवीन काहीतरी करण्याची इच्छा. उलट हा व्यवसाय वाढणं, ताईने तर मगाशी बोलून दाखवलंय याच्या अगोदरच की व्यवसाय वाढवायचा आहे मोठा. करण्याचं चालू आहे. डिहायड्रेटर किंवा कांदा सुकवण्यासाठीचं मशीन आम्ही उन्हामध्ये नॅचरली सुकवतो. आम्ही मशीन मध्ये कांदा सुकवून त्याचं मसाल्यामध्ये यूज करणार आहे. आणि कांदा फ्लेक्स किंवा हिरवी मिरची पावडर जी काही कधी मिळत नाही जास्त, किंवा त्यासाठी सुद्धा नवीन काहीतरी या क्षेत्रामध्ये नवीन करण्यासाठी भरपूर संधी आहे. आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची आम्हाला हाच एक व्यवसाय आहे की आम्ही ते लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकतो. खूप छान, दोघं मिळून करताय म्हणजे खूपच छान. आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. मंडळी, आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.